नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त रोमॅन्टिक ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता पहिल्यांदा सावली भैरवीच्या विरोधात आता आवाज उठून आता यापुढे तारासाठी सावली गाणे गाणार नसल्याचे भैरवीला सावली कशी आता ठणकावून सांगते आणि भैरवीवरती आता भीक मागण्याची कशी वेळ आणते. जी भैरवी वर नाक करून सावलीला तुला पैसे देण्यासाठी मी लागते कोण असे बोलत असतानाच, तू कोण आहेस असे विचारत असतानाच सावली जेव्हा भैरवीला मी ताराचा आवाज असल्याचे सांगते, त्याच वेळेस आता भैरवीची खडकन झांज उतरून आता तारासाठी जेव्हा आता सावली गाणे गाण्यासाठी आता नकार देते, त्यावेळेस आता भैरवीची कशी त्रेधा उडते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता अप्पू हा हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे आता अप्पूला ॲडमिट करण्यासाठी सावलीला पैशाची गरज असते आणि त्यासाठी सावली ही भैरवीच्या घरी गेलेली असते आणि सावली आता भैरवीला पैसे मागते. त्यावेळेस आता गुढीपाडव्याच्या दिवशी मी कुणाला असे पैसे देत नाही आणि तू पैसे देण्यासाठी काम करावं लागतं आणि गाणे गावं लागते, तुला चांगलंच ठाऊक आहे सावली. तू माझ्यासाठी गाणे घ्या, नंतर मी तुला पैसे देईल असे आता भैरवीने सावलीला सांगून आता भैरवीने सावलीला तेथून हाकलून दिलेले असते. आणि इकडे मात्र जगन्नाथने सावलीला पैसे देऊन हा सावलीवरती आलेले संकट बाजूला केलेले असते. इकडे मात्र आता मेंदळ्यांच्या घरी मोठा धमाका उडालेला असतो आणि ज्या वेळेस आता जगन्नाथ हा सावलीला पैसे देतो, त्याच वेळेस आता सावली आणि जगन्नाथचा पैसे देतानाचा तो व्हिडिओ आता राकेशने काढून तो अस्मीच्या मोबाईलवर पाठवलेला असतो. आणि इकडे आता ज्या वेळेस सावलीची वाट बघून मेंदळ्यांच्या घरी आता सारंग गुढी उभारू लागतो, त्याच वेळेस आता जेव्हा अस्मी सारंगला हात लावते आणि त्या क्षणी सारंगच्या हातातून गुढी निसटून ती खाली पडू लागताच सावलीने तिथे येऊन ती गुढी पकडलेली असते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सारंग आणि सावलीने गुढीची पूजा केलेली असते. पण आता सावली कुठे गेली होती असा जाब सगळेजण सावलीला विचारतात आणि सावली मात्र काही बोलत नसते. तर त्याच वेळेस अस्मीने आता तो व्हिडिओ सारंग, तिलोत्तमा, चंद्रकांतराव सगळ्यांना दाखवलेला असतो आणि अस्मीने सांगितलेले असते की बघा, ही सावली जगन्नाथसाठी काम करते. जगन्नाथ आणि इने मिळून या दोघांनी मोठा प्लान करून सावली या घरी आली आणि त्यासाठीचे सावली ही जगन्नाथकडून पैसे घेते. आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमा म्हणते की मग तर सगळा खेळच संपला. आणि बघितलं का सारंग, तर सारंग मात्र मोठा हुशार असतो आणि लगेच सारंग म्हणतो की बबलू हे खरं आहे का? तर बबलू म्हणतो हो, हा व्हिडिओ खरा आहे. तेव्हा आता ऐश्वर्या आणि तिलोत्तमा अजूनच खुश होतात. पण त्यानंतर आता सारंग म्हणतो की बबलू सांग मग या व्हिडिओ मागचं सत्य काय आहे. आणि त्यानंतर आता घडलेली सगळी हकीकत बबलू आता तिलोत्तमासमोर सगळ्यांना सांगतो. सावली ज्या वेळेस आता हॉस्पिटलमध्ये गेली होती आणि तिने जेव्हा सखदेवला फोन केला होता, त्यावेळेस बबलूने त्यांचे बोलणे ऐकून बबलू जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो, त्यावेळेस अप्पू आजारी असल्याचे बबलूला समजते. आणि सावली ही आता ज्यावेळेस जगन्नाथकडे पैसे आणायला गेली होती, त्यावेळेस आता बबलूने आता सावलीचा पाठलाग करून आता जगन्नाथने सावलीला कसे पैसे देऊन काय सांगितले हे सगळे आता त्याचा व्हिडिओ बबलूने काढलेला असतो. आणि आज सावलीने जगन्नाथकडून जे पैसे घेतले ते स्वतःसाठी आणि आपल्या घरी प्लान करून आली, यासाठी नाही तर तिच्या भावाला ॲडमिट करण्यासाठी तिने हे केल्याचे सत्य सारंगने आणि बबलूने समोर आणलेले असते. सारंग म्हणतो की अस्मी, तू काहीही करू नकोस, तुला पुरावा आणायला सांगितला होता पण तू खोटा पुरावा घेऊन आली आणि जर तू अस्मी असं वागत राहिली ना, तर यापुढे तू माझ्या नजरेतून कायमची उतरशील असे म्हणत सारंगने अस्मीला सुद्धा आता चांगले धुतकारलेले असते.
इकडे आता सारंग सावलीला देखील बोलतो. सारंग म्हणतो की तुझ्या आणि माझ्यामध्ये मैत्रीचं नातं आहे ना. तू चुकीच्या माणसाकडे पैसे मागायला गेलीस आणि चुकीच्या माणसाकडून पैसे घेतले. सावली, अगं तू मला मित्र मानतेस तर अगोदर तू पैसे मागायला माझ्याकडे यायला हवं होतंस आणि माझ्याकडून पैसे घ्यायला पाहिजे होते. नक्कीच मैत्रीचे नाते कुठेतरी कमी पडले आपले सावली, असे आता सारंग सावलीला सांगतो आणि सारंग आता तिथून रागाने निघून जातो. खरंच आता सारंगने सावलीचे डोळे उघडवलेले असतात आणि या कठीण परिस्थितीत आता आपल्या माणसाची आता परीक्षा होऊन खरं कोण आपलं कोण हे आता सावलीला कळालेलं असतं. विचार करते की ज्या भैरवीजी आपल्यामुळे मोठ्या झाल्यात, ताराचा आवाज हा सगळ्या जगापर्यंत पोहोचला तो केवळ फक्त आपल्यामुळेच. आणि एवढं काही असताना सुद्धा भैरवीजीने आपल्याला पैसे दिले नाही आणि उलट आपल्याला हाकलून लावलं. तर आता सावली म्हणते की बरं ठीक आहे, गुढीपाडव्याच्या सणानिमित्त त्या पैसे देत नसतील, आज आपण जाऊन बघावं. तर आता सावली ही भैरवीजीकडे येते आणि आता लगेच आता भैरवी म्हणते की हे बघ सावली, ताराची कॉम्पिटिशन आहे आणि गाण्याची रिहर्सल तू सुरू केली का? हे बघ आता मला काही चूक नको बरं का. आणि ताराचं गाणं अगदी झक्कास व्हायला हवं. आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की अहो भैरवीजी, तुम्ही फक्त तुमचं बघता, पण त्या दिवशी मला पैशाची गरज होती तेव्हा तुम्ही दिले का मला पैसे? तेव्हा आता भैरवी म्हणते की मी उठसूट इथे येणाऱ्याला प्रत्येकाला पैसे देण्यासाठी लागते कोण ग? आणि प्रत्येकाला पैसे देण्याचा मी काय ठेकाच घेतला का? आणि तुला पैसे द्यायला अशी तू कोण लागते? तर कोण आहेस तू? असे जेव्हा भैरवी सावलीला बोलते तेव्हा सावली म्हणते की मी आहे ताराचा आवाज. आणि ती ऐकताच आता भैरवीला धक्का बसतो. जो ताराचा आवाज सगळ्या जगात पोहोचला, तो ताराचा आवाज हा माझा आहे आणि माझ्यामुळेच तुम्ही आहात. असे असताना तुम्ही मला पैसे दिले नाही, तर आता यापुढे सुद्धा मी तुमच्यासाठी गाणी गाणार नाही, असे म्हणत रागाने सावली तिथून निघून येते. तर भैरवीला मोठा धक्का बसलेला असतो आणि भैरवीवरती आता भीक मागायची वेळ येणार असते. आणि आज पहिल्यांदा सावलीने आपल्या समोर मोठ्या आवाजात आपल्याला आता तारासाठी गाणी गाणार नसल्याचे सांगितल्यामुळे भैरवीची आता चिडचिड झालेली असते. आणि सावलीने आता मनाशी ठरवलेलं असतं काही जरी झालं तरी आता ताराचं गाण्यासाठी आपण जायचं नाही. आणि इकडे आता भैरवीला मोठा धक्का बसतो आणि आता भैरवी ही मेंदळ्यांच्या घरी येते. सावलीला भेटण्यासाठी आता भैरवी धडपडत असते. तर आता लगेचच सावली समोर येताच भैरवी म्हणते की सावली, उद्या तारासाठी तुला गाणं गायचंय. जर तू काही यामध्ये घोडचूक किंवा काहीतरी चुकीचं वागलीस ना, तर मग पुढे काय परिणाम होतील ना ते बघत राहा. तर सावली म्हणते की काय परिणाम होतील? आणि तेवढ्यात आता सारंग तिथे येतो आणि म्हणतो काय झालं? तर आता सावली म्हणते बघा ना, मला आता जॉब करायचं नाही आणि मला घरातून बाहेर पडायचं नाही. या भैरवीची मला का आग्रह करतात? तेव्हा आता सारंग म्हणतो भैरवीची, सावली म्हणते जर तिला जॉब करायचा नाही, तिला असिस्टंट म्हणून काम करायचं नाही ना, तर ती नाही करणार काम. तिला तुम्ही बळेचंच आग्रह करू नका. आणि ते ऐकताच आता भैरवीला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि ताराच्या आवाजात गाणी गाण्यासाठी आता सावलीने भैरवीला नकार देऊन तोंडावर आपटवलेली असते. तर आता भैरवीवरती आता उपाशी मारायची सावली कशी वेळ आणते आणि भैरवीला कशी जन्माची अद्दल घडवते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला